दिल्लीतील एनडीएच्या नेत्यांना भेटण्यात गैरकाय. अमित शहासोबतच्या भेटीला एकनाथ शिंदेंचा दुजोरा. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे हे नेमके अमित शहांना का भेटले आणि या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमित शहा यांच्यासोबतच्या दिल्लीतील भेटीला दुजोरा दिला आहे. किंबहुना दिल्लीत जाऊन एनडीएच्या नेत्यांना भेटण्यात गैर काय आहे असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे. भविष्यात आपण दिल्लीतील नेत्यांना भेटत राहू असंही एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी सांगितलं आहे. सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकीचे जागावाटप सुरू आहे. यावरून महायुतीमध्ये तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधान परिषदेच्या 7 जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र भाजप शिवसेनेसाठी फक्त 5 जागा सोडण्यासाठी तयार होता. त्यानंतर हा आकडा 6 पर्यंत आला होता. जळगाव, नाशिक आणि रायगड या विधान परिषदेच्या 3 जागांसाठी महायुतीमधील पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या सगळ्यात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून अपेक्षित जागा पदरात पडत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली का याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्राथमिक माहितीनुसार 4 दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे यांचा हा दिल्ली दौरा फक्त 2 दिवसांचा होता. या काळात एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र अमित शहा यांची वेळ मिळू न शकल्याने ही भेट होऊ शकली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्रात परतले होते. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे अमित शहा यांची भेट घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते. त्यामुळे अमित शहा यांनी शनिवारी रात्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत भेटीसाठी येण्याचा निरोप पाठवला. त्यानुसार रविवारी एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता खासगी विमानाने दिल्लीत पोहोचले. एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत एवढी गुप्तता बाळगली होती की त्यांच्यासोबत एकही सहाय्यक नव्हता. अमित शहा यांच्याशी भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे रविवारी बेंगलोरला गेले आणि तेथून ते ठाण्यात परतल्याचं सांगितलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.